Standard 10th Subject Science and Technology Part 1 Unit 2nd Periodic Classification of Element. Students, in previous video we saw about the Doberanus triads and some examples based on these triads. What are called as the Doberanus triads, etc. Then we saw about the Newland's law of octave and the examples of these. So octave जसं सप्तक असतात तर त्याप्रमाणे काय आहे त्याच्यामध्ये eighth element has the same properties that of a first. So this is the Newland's law of octave. Now in this today's video we are going to get some information about the Mendeleev's periodic table. The Russian scientist Dmitry Mendeleev that developed the periodic table of the elements during the period of 1869 to 1872. तर हा काय आहे रशियन सायंटिस्ट आहे मेंडेलीव अँड ही डेव्हलप्ड द पिरियॉडिक टेबल ऑफ इलेमेंट. त्यानं काय केलं आहे स्वतःचं पिरियॉडिक टेबल डेव्हलप केलेलं आहे. And the age of the time period for that is 1869 to 1869 to 72 या पिरियडमध्ये त्यानं काय केलं स्वतःचं पिरियॉडिक टेबल जे आहे तर ते डेव्हलप केलेलं आहे. सो मेंडेलीव्ज पिरियॉडिक टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ द इलेमेंट्स. तर त्यानं हे सांगितलेलं किंवा the periodic table which is proposed by the Mendeleev, that is the important step in the classification of the elements. तर हे काय एक महत्त्वाचं पाऊल असं मानलं जातं जे मेंडेलीवनं पिरियॉडिक टेबल किंवा क्लासिफिकेशन जे केलेलं आहे इलेमेंट्सचं तर ते. मेंडेलीव कन्सिडर्ड द फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट्स. तर जेव्हा हे क्लासिफिकेशन करताना म्हणजे इलेमेंटचं क्लासिफिकेशन करताना ही कन्सिडर अबाउट द फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट्स म्हणजे जे काय ह्या मूलद्रव्यांच्या ज्या काय मूलभूत ज्या काय गुणधर्म आहेत तर त्यांचा काय केलं त्यानं विचार केलेला आहे. व्हॉट आर दॅट फंडामेंटल प्रॉपर्टीज? द ॲटॉमिक मास त्यांचा अणु वस्तुमानांक. देन ॲज अ स्टँडर्ड and he arranged that in a 63 elements. तर त्यानं that is known at the time in an increasing order of their atomic masses. तर त्यानं काय केलं कन्सिडर केलेलं आहे फंडामेंटल प्रॉपर्टी. कोणती फंडामेंटल प्रॉपर्टी? तर ॲटॉमिक मास. अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास ही अरेंज 63 एलिमेंट्स. त्यानं काय केलं आहे या 63 एलिमेंट्सचं काय केलेलं आहे अरेंजमेंट केलेलं आहे अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट्स ॲज अ स्टँडर्ड. त्यानं काय केलं अशा प्रकारे त्याची अरेंजमेंट केलेली दिसते. देन ही ट्रान्सफर्ड दिस इन टू द पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट इन अकॉर्डिंग्स विथ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स. आणि मग त्यानं त्याचं काय केलं आहे ही ट्रान्सफर दॅट ऑल इलेमेंट्स इन अ पिरियॉडिक टेबल. मग त्यानं काय केलं त्या सगळ्या इलेमेंट्सना त्या इन्क्रीजिंग जे ॲटॉमिक मासेसमध्ये अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेसमध्ये ज्यानं काहीतरी अरेंजमेंट केलेली होती ही ट्रान्सफर ऑल दॅट इलेमेंट्स इन अ पिरियॉडिक टेबल. त्यानं काय केलं हे सगळे जे इलेमेंट्स आहेत तर ते पिरियॉडिक टेबलमध्ये काय केलं त्यानं हे ट्रान्सफर केलेले आहेत त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीच्या नुसार. कशा प्रकारे ट्रान्सफर केलेले आहे त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजनुसार काय केलेली अरेंजमेंट अशा प्रकारचं पिरियॉडिक टेबलची अरेंजमेंट त्यानं केलेली दिसते. सो मेंडेलीव ऑर्गनाइज्ड द पिरियॉडिक टेबल इन द बेसिस ऑफ द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट. त्यानं हे जे काय पिरियॉडिक टेबलचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे तर ते मेनली कशानुसार अकॉर्डिंग टू द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट. म्हणजे प्रत्येक त्या इलेमेंटच्या त्यांच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मानुसारच काय केलं त्यानं हे
पिरियॉडिक टेबलचे अरेंजमेंट किंवा ऑर्गनायझेशन केलेलं आपल्याला दिसतं. दीज वेअर द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स ऑफ एलिमेंट. तर हे कसं आहे बघा, कशानुसार हे कुठले तर मॉलिक्युलर फॉर्म्युलेज आहेत त्या एलिमेंटचे, हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स त्या एलिमेंटचे. त्याच्यानंतर त्यांचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी ऑफ द एलिमेंट अँड द हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स, आणि त्यांचे त्या एलिमेंटचे हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स. तर याच्यानुसार काय केले ते मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आहेत तर ते त्यानं तयार केलेले आपल्याला दिसतात. सो यू कॅन सी इन दिस टेबल ऑल दॅट अरेंजमेंट विच इज organized by Mendeleev in his periodic table. So Mendeleev found that the elements with the similar physical and chemical properties repeat after the definite interval. त्याच्यानं असं त्याच्या लक्षात आलं की जे काही एलिमेंट असे आहेत की जे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज जे आहेत तर त्यांच्यामध्ये काय झालेलं दिसतात, रिपिटेशन झालेलं आहे काही ठराविक इंटरवल नंतर. म्हणजे काही इलेमेंट्स नंतर पुन्हा तेच काय दिसतं, त्याच प्रकारच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी इलेमेंट्समध्ये दिसतात. सो ऑन द बेसिस ऑफ दिस फाइंडिंग, अशा प्रकारे याच्यानुसार म्हणजे हे तेव्हा त्याच्या लक्षात आलं, हे त्याला जेव्हा मिळालं सापडलं, मेंडेलिव्ह स्टार्टेड द फॉलोइंग पिरियॉडिक लॉ. तर त्यानं स्टेट द पिरियॉडिक लॉ त्यानं काय केलं आहे, स्टेट केलेला आहे. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटमिक मासेस. सो व्हॉट इज द लॉ, मेंडेलिव्हज लॉ ऑफ पिरियॉडिक लॉ ऑफ एलिमेंट. तर मेंडेलिव्हचा कोणता लॉ त्यानं स्टेट केलेला आहे पहा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटमिक मासेस. म्हणजे काही ॲटमिक मासेसमध्ये आपल्याला काय असतात त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्याच्या रिपिटेशन्स दिसतात. सो दॅट इज अ पिरियॉडिक फंक्शन. तर ते काय आहे, त्यांचं पिरियॉडिक फंक्शन आहे. सो प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटमिक masses. This is the periodic law of which is stated by Mendeleev. So the vertical columns in this vertical columns in the Mendeleev's periodic tables are called as groups. म्हणजे जे vertical काय आहे columns आहेत, vertical columns. So they are called as groups. ते काय आहे ग्रुप्स आहे. त्याच्यानंतर while the horizontal rows are called as periods. त्याच्यानंतर horizontal जे रॉ आहे, horizontal rows जे आहे तर ते काय आहे periods. They are called as periods. So groups and periods. Okay. See here, these are called as periods. So here the Mendeleev's periodic table. Observe this with carefully. The general molecular formulae of the compounds shown in the R2O, R2O3 in the upper part of the Mendeleev's periodic table that are written as R2O and R2O3 etc. आता इथं आपल्याला याच्यामध्ये काय दिसतं बघा, तर 2 are on the head of that formulae, only that is written at the base of that formulae as in the form of R2O or 2O3 etc. in this present system. Okay, now see the introduction to the scientist. So Dmitry Mendeleev, the lifespan of this is 1834 to 1907, was professor in the St. Petersburg University. तर तो काय आहे, so he was a professor. तर पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये काय होता तो प्रोफेसर, ॲज अ प्रोफेसर म्हणून तो वर्किंग करत होते मेंडेलीव. He made the separate card
फॉर एव्हरी नोन इलेमेंट शोईंग इट्स ॲटॉमिक मास. त्यानं काय केलं, प्रत्येक इलेमेंटसाठी काय केलं, सेपरेट कार्ड तयार केलं जे नोन इलेमेंट्स होते आणि त्यांना ॲटॉमिक मास जे आहेत तर ते काय केले, त्यांना दर्शविले आहे. ही अरेंज्ड द कार्ड्स इन द अकॉर्डिंग विथ द ॲटॉमिक मासेस अँड properties of the elements which resulted in the invention of the periodic table of the element. आणि त्यानं त्या सगळ्या कार्ड्सना काय केलं, अशा एका प्रॉपर मॅनरमध्ये त्याचे अरेंजमेंट केलेले आहे अकॉर्डिंग टू द ॲटॉमिक मास आणि प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. आणि त्याचा रिझल्ट म्हणून काय केला आहे, कशाचा शोध लागलेला आहे, पिरियॉडिक टेबलचा, जो इलेमेंटचा पिरियॉडिक टेबल आहे तर त्याचा शोध लागलेला आहे. So think about this. There are some vacant places in the Mendeleev's periodic table. In some of these places, the atomic masses are seen to be predicted. आता जेव्हा आपण या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचं ऑब्झर्वेशन करतो, we have some vacant places in the periodic table. So atomic masses of that elements are predicted. तिथं काय केलेत, atomic mass दिलेले आहेत, but elements are not known. So at least 3 of these predicted atomic masses along with their groups and periods. अशा प्रकारच्या 3 ॲटॉमिक मास असणाऱ्या पण ॲटमचं किंवा इलेमेंटचं नाव नसणारे अशा काही इलेमेंट्सची लिस्ट तयार करा त्यांच्या ग्रुप आणि पिरियडनुसार. ड्यू टू द अनसर्टनिटी इन द नेम्स ऑफ सम इलेमेंट्स, a question mark is indicated before the symbol in the Mendeleev's periodic table. What are such symbols? आता काहीमध्ये आपण जेव्हा आपण बघतो तर तिथं त्या सिम्बॉलच्या पूर्वी काय केलं, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर या क्वेश्चन मार्क कशासाठी दिलेला आहे त्या सिम्बॉल आणि त्याचे सिम्बॉल्स कोणते त्या एलिमेंटचे, तर हे पण काय करायचं आहे, तुम्ही शोधून काढायचं आहे. देन सी, there are merits of Mendeleev's periodic table. What are the merits? आता आपण बघूया की या मेंडेलिव्हच्या ह्या जो पिरियडिक टेबल आहे तर त्याचे काय मेरिट्स कोणते आहेत. फायदे, मेरिट्स ऑफ Mendeleev's periodic table. Merits of Mendeleev's periodic table. Science is a progressive. You know about that. Science काय आहे, प्रोग्रेसिव्ह आहे. म्हणजे काय आहे तर नेहमीच काय होते, त्याची प्रगती होत गेलेली आपल्याला दिसते. आपण हे इव्होल्युशनमध्ये पण पाहिलेलं आहे. सो देर इज अ फ्रीडम इन सायन्स टू रिवाइज द ओल्ड इन्फरन्स बाय युझिंग मोर ॲडव्हान्स्ड मीन्स अँड मेथड्स ऑफ ड्युरिंग एक्सपेरिमेंट. तर प्रत्येक सायन्सला काय आहे, फ्रीडम आहे, म्हणजे स्वातंत्र्य आहे. कशाचं की जी ओल्ड इन्फॉर्मेशन मिळालेली आहे ती रिवाइज करणे, पुन्हा ती काय करणे, रिवाइज करणे आणि त्याचं मोर ॲडव्हान्स्ड टेक्निक यूज करून किंवा मेथड्स यूज करून बाय मेथड्स ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट, वेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करून जी जुनी इन्फॉर्मेशन आहे तर ती नवीन स्वरूपामध्ये आणणे किंवा तिचं रिवाइज करणे, अशा प्रकारचं फ्रीडम जे आहे तर ते सायन्सला आहे नेहमीच. अँड देअरफॉर सायन्स इज अ प्रोग्रेसिव्ह वन. सो दीज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सायन्स आर ऑलरेडी क्लिअरली सीन इन द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. आणि हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे तर हे सायन्स दॅट इज क्लिअरली सीन इन द मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल. हे आपल्याला या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला दिसतं. व्हाईल अप्लाइंग द लॉ दॅट प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस टू ऑल द नोन एलिमेंट्स, Mendeleev arranged the elements with the thought that the information available till then was not final but would be changed. तर जेव्हा त्यानं त्याच्या त्याचं जे पिरियडिक टेबल जे आहे त्याला सांगितलेलं, सो ही अप्लाइड द लॉ ऑफ प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इन द periodic functions to their atomic masses. So that is the
लॉ ऑफ पिरियॉडिक लॉ ऑफ विच इज स्टेटेड बाय मेंडेलिव. तर मेंडेलिवने स्टेट केलेला हा काय लॉ आहे, त्यानं काय अप्लाय केलेला आहे तर इलेमेंटच्या प्रॉपर्टी कशानुसार, अकॉर्डिंग टू द फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मास, त्यांच्या ॲटॉमिक मासेसनुसार काय केले त्याने इलेमेंटची अरेंजमेंट केलेली आहे. आणि सगळ्या नोन जे इलेमेंट्स आहेत, ऑल नोन इलेमेंट्स ही अरेंज्ड अकॉर्डिंग टू दॅट. सो मेंडेलिव अरेंज्ड दीज इलेमेंट्स विथ द थॉट दॅट, त्यांना असा विचार करून काय केलं त्याची अरेंजमेंट केलेली आहे. सो दॅट इन्फॉर्मेशन इज अवेलेबल टिल दॅट टाईम. फक्त ती इन्फॉर्मेशन केव्हापर्यंतची आहे, जेव्हा जेवढे काय फक्त नोन जे काही इलेमेंट्स होते, जे माहीत असणारे इलेमेंट्सबद्दलच ही गावती अरेंजमेंट दिसते आपल्याला. बट दॅट इज नॉट अ फायनल वन. पण ही एवढेच काय असणार आहे तर इलेमेंट्सचं असणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त असावेत असा विचार करून काय केलं त्यानं त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये इलेमेंटची अरेंजमेंट केलेली आपल्याला दिसते. सो ॲज अ रिझल्ट ऑफ धीज मेंडेलिव्ज पिरियॉडिक टेबल डेमॉन्स्ट्रेट द सम मेरिट्स. आणि म्हणून याचा परिणाम म्हणूनच मेंडेलिवचं हे जे पिरियॉडिक जे टेबल आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करतात काही मेरिट्स आपल्याला डेमॉन्स्ट्रेट झालेले आपल्याला दिसतात. याच्यामध्ये व्हॉट आर दॅट, सी वन बाय वन. याच्यापैकी फर्स्ट आपण मेरिट बघूया. फर्स्ट मेरिट ऑफ द मेंडेलिवचं पिरियॉडिक टेबल. सी हियर, ॲटॉमिक मासेस ऑफ द सम एलिमेंट्स आर रिवाइज्ड सो ॲज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द पिरियॉडिक टेबल अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टीज. आता मे बी हा क्वेश्चन काय केला जातो एक्झामला विचारला जाऊ शकतो. तर याचा फर्स्ट मेरिट काय बघा, ॲटॉमिक मासेस ऑफ द सम एलिमेंट्स वेअर रिवाइज्ड. याच्यामध्ये ॲटॉमिक मासेस आहेत काही एलिमेंट्सचे, ते काय केलेत रिवाइज केलेले आहेत आणि त्यांना प्रॉपर प्लेस जी आहे म्हणजे योग्य ती जागा जी आहे तर ती दिलेली आहे अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज, त्यांच्या त्या गुणधर्मानुसार इन मेंडेलिवचं पिरियॉडिक टेबल. सो फॉर एक्झाम्पल्स हियर, previously determined the atomic mass of the beryllium, that is the 14.09, was changed to correct value, that is the 9.4, and beryllium was placed before boron. आता याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला याचं ऑब्झर्वेशन केलं तर मेंडेलिवच्या पिरियॉडिक टेबलचं आपल्याला इथं दिसेल की बेरिलियम जे आहे तर त्याचं ॲटॉमिक मास जे आहे तर ते 14.09 होतं, पण त्याचं ॲक्च्युअल ॲटॉमिक मास किती आहे 9.4 आहे. आणि त्याच्यामुळं त्याची जी प्रॉपर प्लेस आहे तर ती इथं मेंडेलिवच्या पिरियॉडिकमध्ये देण्यात आलेली आहे आणि ती कुणाच्या आधीची आहे, बोरॉनच्या आधीची काही प्लेस त्याला दिलेली आहे. नाव सेकंड सी, मेंडेलिव केप्ट वॅकंट प्लेसेस इन द पिरियॉडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. तर त्यानं काय केलं इथं, आता सेकंड मेरिट काय होऊ शकतो, ही प्लेस सम वॅकंट प्लेसेस, त्यानं त्याच्या स्वतःच्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही वॅकंट प्लेसेस ठेवलेल्या आहेत म्हणजे रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत, रिकाम्या प्लेस ठेवलेल्या आहेत फॉर द एलिमेंट्स विच आर नॉट नोन, म्हणजे जे अननोन आहे, जे माहिती नाही आहे अशा काही एलिमेंट्ससाठी सुद्धा काय केलं त्यानं वॅकंट प्लेसेस ठेवलेले आपल्याला त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये दिसतात. सो ही गिवन द नेम्स ऑफ दॅट ॲज अ इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन एक्सेट्रा फ्रॉम नोन नेबर्स. तर त्यांना नावं काय दिलेत बघा, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन अशी नावं दिली आहेत कारण त्यांच्या शेजारी काय आहेत हे एलिमेंट्स आहेत कुठले, बोरॉन, ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन. आणि त्यांच्यानुसार त्यांच्या शेजारच्या एलिमेंट्सनुसार त्यांना नावं दिलेली आहेत. त्यांचे ॲटॉमिक मास माहिती आहेत पण ते एलिमेंट्स माहिती नाहीत. सो देअर ॲटॉमिक मासेस वेअर इंडिकेटेड ॲज अ, आता यांचे जे ॲटॉमिक मास आहेत हे 44, 68 आणि 72 आहे. म्हणजे इका बोरॉन हॅज अ 44 ॲटॉमिक मास, इका ॲल्युमिनियम हॅज अ 68 अँड इका इका सिलिकॉन हॅज अ 72 atomic mass. So not only this but their properties were also predicted. फक्त त्यांचे ॲटॉमिक मासच त्यांना सांगितलेले नाहीत तर त्यांचे प्रॉपर्टीज जे आहेत तर त्या पण काय केल्या त्यांना प्रेडिक्ट केलेले आहेत. बट ओनली नेम्स आर नॉट नोन, फक्त त्याला त्याची नावं माहिती नव्हती.
लेटर ऑन आणि मग नंतर दीज एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड अँड नेम्ड ॲज अ आणि मग नंतर काय केलेत या एलिमेंटचा शोध लागलेला आहे आणि त्याला नावं दिलेली आहेत. जसं बघा इका बोरॉन जो आहे तर तो स्कॅन्डियम आहे, त्याच्यानंतर इका ॲल्युमिनियम जो आहे तर ते गॅलियम आहे आणि इका सिलिकॉन जो आहे तर ते जर्मॅनियम असे काय केले त्याला नेम्स दिलेले आहेत. द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स मॅच वेल विथ दोज प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आता या तिन्ही जे एलिमेंट्स आहेत स्कॅन्डियम, गॅलियम किंवा जर्मॅनियम यांचे प्रॉपर्टीज जे आहेत तर ते सेम ज्या कुणी प्रेडिक्ट केल्या होत्या, मेंडेलिव्हनं प्रेडिक्ट केल्या होत्या अशा त्याच एलिमेंट्ससारख्या काय त्यांचे त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला दिसतात. सो सी हिअर वन टेबल गिवन हिअर सी that table. Due to this success all were convinced about the importance of the Mendeleev's periodic table. This method of the classification of the elements was accepted immediately. त्यानं जे सगळ्यांना काय केलं कन्व्हिन्स केलेलं आहे चांगल्या प्रकाराने आणि त्याच्यामुळं हे जे मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबलचं इम्पॉर्टन्स काय झालं आहे आणि त्याच्यामुळे ह्याची जी मेथड आहे तर ती काय झाली इमिडिएटली ॲक्सेप्ट झालेली आहे, मान्य झालेली आहे. सो नाव हिअर सी थर्ड वन इज देर वॉज नो प्लेस रिझर्व्ड फॉर द नोबेल गॅसेस इन द मेंडेल्स ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. आता याच्यामध्ये थर्ड याचा काय मेरिट काय दिसून येतो बघा, जे नोबेल गॅसेस आहेत म्हणजे ज्याला आपण इनर गॅसेस म्हणतो तर त्यांच्यासाठी काय होतं याच्या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये कुठल्याही प्रकारचा प्लेस नाही आहे ओरिजिनल त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये. हावेवर व्हेन नोबल गॅसेस सच एज द हेलियम, निऑन, आर्गॉन वेअर डिस्कवर्ड टुवर्ड्स द एंड ऑफ द 19th century. आता जेव्हा या नोबल गॅसेसचा शोध लागला 19व्या शतकाच्या शेवटी तर तेव्हा काय झालं बघा मेंडेलिव्ह क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियॉडिक टेबल इन विच द नोबल गॅसेस वेअर फिटेड व्हेरी वेल. आणि त्यानं काय केलं एक एक्स्ट्रा काय केलं त्यानं एक इथं ग्रुप तयार केलेला आहे, झिरो ग्रुप नाव दिले त्याला आणि त्यानं ओरिजिनल जे पिरियॉडिक टेबल आहे त्याचं स्वतःचं त्याला अजिबात डिस्टर्ब न करता त्यानं एक एक्स्ट्रा झिरो ग्रुप जो आहे तर तो लास्टला तयार केला. अँड इन दॅट ग्रुप ऑल दीज नोबल गॅसेस आर फिटेड वेल व्हेरी वेल. आणि हे सगळे याच्यामध्ये व्यवस्थितरित्या फिट झालेले आपल्याला दिसतात. नाव यूज युअर ब्रेन डाउन, राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. Chlorine has two isotopes, that is the chlorine 35 and chlorine 37. Their atomic masses are 35 and 37 respectively. Their chemical properties are same. Where should these be placed in Mendeleev's periodic table? In different places or in the same place? आता ह्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये याचा आन्सर तुम्ही देऊ शकता का पहा की त्या क्लोरीनचे दोन आयसोटोप्स आहेत त्याचे डिफरंट काय आहेत ॲटॉमिक मासेस आहे, एकाचा 35 एकाचा 37 आहे. मग याच्यामध्ये अकॉर्डिंग टू द ॲटॉमिक मास तर यांना कुठल्या प्रकारची प्लेस देण्यात येईल, सेपरेट प्लेसेस द्यायला पाहिजे का एका सेम प्लेसमध्ये हे क्लोरीन ठेवायला पाहिजे याचा आन्सर तुम्ही देऊ शकता. सो अकॉर्डिंग टू दॅट देर आर सम डिमेरिट्स ऑफ द मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. तर याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की या मेंडेलिव्हचे जे हा पिरियॉडिक टेबल आहे दॅट इज नॉट अ फुलफिल्ड, हे पूर्ण नाही. देर आर सम डिमेरिट्स, त्याच्यामध्ये पण काही डिमेरिट्स आपल्याला दिसतात. कुठल्या प्रकारचे डिमेरिट्स बघा, नाव देर आर सम डिमेरिट्स, त्याच्यामध्ये पण काय आहेत काही डिमेरिट्स आहेत. तर याच्यामध्ये आपण वन बाय वन पाहूया. द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट कोबाल्ट निकेल इज द सेम. आता बघा जो होल प्रत्येक ॲटॉमिक मास जे आहे तर ते होल नंबर्स आहेत. कोबाल्ट आणि निकेल जे आहेत तर त्याचे होल नंबरमध्ये असणारे ॲटॉमिक मास काय आहे सेमच आहेत. देर वॉज ॲन ॲबिगॅलिटी अकॉर्डिंग टू द सिक्वेन्स इन द मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल. त्याच्यामुळं आपल्याला इथं काय होतं कन्फ्युजन होतं की नेमकं कुठली प्लेस या कोबाल्ट आणि निकेलला व्हायची.
देण्यात येईल. तर इथं काय आहे, हा एक डिमेरिट आपल्याला सांगता येईल. देन सेकंड सी, आयसोटॉप्स वेअर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर द मेंडेलिव्ह पुट फॉर द पिरियॉडिक टेबल. आता याच्यानंतर आयसोटॉप्स जे आहे, आयसोटॉप्स कोणाला म्हणायचं, विच हॅव सेम ॲटॉमिक मास बट they have different atomic mass but having similar chemical properties, so that are the isotopes. तर इथं मेंडेलिव्हचे पिरियॉडिक टेबलच्या नंतर काय झालं, हे डिस्कवर झालेलं आहे. सो ॲज आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस, द चॅलेंज वॉज पोज्ड इन प्लेसिंग ऑफ द इन दॅट मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आणि त्याच्यामुळं आता या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये सगळे जे एलिमेंट्स आहेत अकॉर्डिंग टू द ॲटॉमिक मास, एकच एलिमेंट बट त्यांचे काय आहेत तर डिफरंट ॲटॉमिक मास आहेत, पण केमिकल प्रॉपर्टीज मात्र काय आहेत, सेमच आहेत. आणि म्हणून तर अशा एलिमेंट्सना मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये कोणती प्लेस द्यावी याच्याबद्दल काय आहे, तिथे पण हे चॅलेंज होऊ शकतं. त्याच्यानंतर हे दिस इज द सेकंड डिमेरिट ऑफ दिस. सो ऑल द आयसोटॉप्स आर नॉट गिवन देअर प्रॉपर प्लेस इन मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. देन थर्ड वन सी, व्हेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन increasing order of the atomic masses, the rise in atomic mass does not occurs in not uniform. तर याच्यामध्ये जेव्हा हे सगळे एलिमेंट जे आहेत तर ते त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज करण्यात आले, तर तिथं त्यांच्यामध्ये होणारी जी वाढ आहे तर ती युनिफॉर्म नाही आहे. म्हणजे कशा प्रकारे काय केले, त्यांचे ॲटॉमिक मासेस वाढत गेलेले आपल्याला दिसतात. सो इट इज नॉट पॉसिबल therefore to predict how many elements would be discovered between two heavy elements. आणि त्याच्यामुळं की तिथं हे सांगणं किंवा याचा अंदाज व्यक्त करणं हे काय आहे, पॉसिबल नाही आहे की दोन मोठ्या एलिमेंट्स विच आर हॅव्हिंग लार्जर ॲटॉमिक मास त्याच्यामध्ये किती किंवा कोणत्या प्रकारचे एलिमेंट्स असावे याचं प्रेडिक्शन करणं काय आहे, खूपच कठीण आहे. त्याच्यानंतर पोझिशन ऑफ द हायड्रोजन, हा काय आणखीन एक याच्यामध्ये असणारा काय आहे आपल्याला डिमेरिट दिसतो की हायड्रोजनची प्लेस कुठं असावी याच्याबद्दल. हायड्रोजन शोज द सिमिलरिटी विथ द हॅलोजन्स. हायड्रोजनचा जो काय आहे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत तर त्याच्यामध्ये हॅलोजन्स आहेत म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांच्याशी तो काय करतो, सिमिलरिटी दाखवतो, विच आर प्रेझेंट इन द ग्रुप 7th ग्रुपमध्ये असणाऱ्या. देन for example see the molecular formula of the hydrogen is H2. हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, H2 आहे. while the molecular formula of the fluorine, chlorine that are also, फ्लोरीनचा काय आहे F2 आहे, क्लोरीनचा Cl2. हे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम कुणासारखे आहे, हायड्रोजन सारखे. while in the same way there is a similarity in the chemical properties of the hydrogen and alkali metal. याच्याशिवाय हायड्रोजन आणि फर्स्ट ग्रुपमध्ये असणारे जे अल्कली मेटल आहे, फर्स्ट ग्रुपमध्ये आहे, कुठल्या ग्रुपमध्ये, ग्रुप जो फर्स्ट आहे त्याच्यामध्ये असणारे जे अल्कली मेटल्स आहेत तर त्यांच्याशी पण काय करतो, याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ग्रुप फर्स्टमध्ये असणाऱ्या अल्कली मेटल्सशी सेम आहे, सिमिलर आहे. सो देर इज अ similarity in the molecular formula of the compounds of the hydrogen of alkali metals, that is the Na or sodium, potassium, etc. and formed with the chlorine and oxygen. आणि त्याच्यानंतर त्याचे जे मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत तर ते सिमिलरच आहेत अल्कली मेटल्सच्या बरोबर, जसे क्लोरीन आणि ऑक्सिजनचे होतात तसंच काय याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार होतो. फॉर एक्झाम्पल सी HCl तसंच NaCl तयार होतं, H2O जसं तयार होतो तसंच Na2O तयार होतो, H2S जसं तयार होतो तसंच काय आहे Na2S तयार होत असतं. म्हणजे जे अल्कली मेटल्स आहेत तर त्यांच्याशी तर काय सिमिलर प्रॉपर्टी सिमिलर मॉलिक्युलर फॉर्म्युले इथं दिसतात. सो ऑन कन्सिडरिंग द ऑल दीज प्रॉपर्टीज, या सगळ्या प्रॉपर्टीजनुसार सो इट कॅनॉट बी डिसाइडेड whether the correct position of the hydrogen is in the group of alkali metal or in the group of
हॅलोजन्स. त्याच्यामुळे या अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज या सगळ्या जेव्हा आपण कन्सिडर करतो, या सगळ्या प्रॉपर्टीज हायड्रोजनच्या बाबतीत विच आर सिमिलर टू द हॅलोजन्स, विच आर ऑल्सो सिमिलर टू द अल्कली मेटल्स. त्याच्यामुळे याला कोणती प्रॉपर प्लेस द्यायची, जसं ग्रुप फर्स्ट की ग्रुप 7th फॉर द हॅलोजन्स. सो दॅट इज नॉट डिसाइडेड इन दिस मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. तर इथं या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये हे डिसाईड केलेलं नाही आहे की हायड्रोजनला कुठली प्रॉपर प्लेस द्यायची, ॲज लाईक दॅट ऑफ अल्कली मेटल्स ऑफ द ग्रुप फर्स्ट ऑर लाईक दॅट ऑफ द हॅलोजन इन द ग्रुप 7th. तर हे काय केलेलं नाही आहे, डिसाईड केलेलं नाही. सो हिअर वी स्टॉप. इथं आपण काय करूया, थांबूया. याच्यामध्ये यूज ऑफ ब्रेन पॉवरमध्ये काही क्वेश्चन्स आहेत. राईट द आन्सर्स ऑफ दॅट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन इज राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द ऑक्साइड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स बाय रेफरिंग टू द मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मेंडेलच्या पिरियॉडिक टेबलचा रेफरन्स घेऊन तुम्हाला Na, Si, Ca कार्बन किंवा Rb, P, Pa, Cl आणि Sn याचे ऑक्साईडचे काय करायचे मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहायचे आहे. देन राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स विथ हायड्रोजन बाय रेफरिंग द मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. त्याच्यानंतर मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचा रेफरन्स घेऊन CS, Br, As, FON, Cl याचे काय करायचे तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आहेत तर ते लिहायचे आहे. सो दिस इज अबाउट टुडेज व्हिडिओ, टुडेज पार्ट. नाव द एक्सरसाइज write the merits and demerits. Write merits and demerits of Mendeleev's periodic table. So this is today's exercise.